तर मंडळी, आपल्या शरीरासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. खरं तर आपले शरीरच 75% पाण्यापासून बनलेले आहे. शरीरातील जवळपास अनेक आजार पुरेसे पाणी प्यायल्याने बरे होतात. परंतु पाणी नक्की कसं प्यावं? अनेकांना खाली बसून पाणी पिण्याची सवय असते, तर काही जण उभे राहून पाणी पिणे पसंत करतात. उभे राहून पाणी पिण्याने होतात हे भयंकर दुष्परिणाम. किडनी सातत्याने उभे राहून पाणी प्यायल्याने किडनीवर विपरीत परिणाम होतो. किडनीशी संबंधित समस्या निर्माण होतात. उभे राहून पाणी पिणे आपल्या मूत्रपिंडाला नुकसान पोहोचवू शकते. उभे राहून पाणी प्यायल्यास ऑक्सिजनची पातळी कमी होते, ज्यामुळे फुफ्फुसे आणि हृदयाचे आरोग्य धोक्यात येते. फुफ्फुस आणि हृदयाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या तुम्हाला असतील तर खाली बसून घोट घोट करत पाणी प्या. उभे राहून पाणी पिल्याने सांध्यांवर अतिरिक्त दबाव पडतो, परिणामी सांधेदुखी सुरू होते. उभे राहून पाणी पिण्याची सवय हळूहळू गुडघेदुखी, कंबरदुखी आणि सांधेदुखीला निमंत्रण देते. म्हणूनच खाली बसून हळूहळू पाणी पिणे सोयीस्कर मानले जाते. उभे राहून पाणी पिल्याने आपल्या पचनसंस्थेवर मोठा दाब पडतो. पोटात गॅस तयार होतात. शरीरात पाण्याचे असंतुलित निर्माण होतो. उभे राहून पाणी पिण्याने पाणी पोटाच्या थेट खालच्या भागात पोहोचते आणि पचनसंस्थेला हानी पोहोचवते. पचनाचे आजार सुरू होतात. उभे राहून पाणी पिल्याने तहानसुद्धा भागत नाही. पुन्हा पुन्हा तहान लागते. सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे असे वाटते, ज्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त पाणी शरीरात जमा होऊन फायद्याऐवजी तोटे होऊ लागतात. उभे राहून पाणी पिण्याने बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो, तसेच पोटदुखीची तक्रार सुद्धा होऊ शकते. उभे राहून पाणी पिल्याने शरीरात युरिक ॲसिड वाढते, जे पुढे जाऊन सांधेदुखीचे कारण बनते. उभे राहून पाणी पिल्याने मज्जासंस्थेवर देखील विपरीत परिणाम होतो. मज्जासंस्था आपल्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवत असते. उभे राहून आणि घाईघाईने पाणी प्यायल्याने सांधेदुखीचा म्हणजेच अर्थरायटिसचा त्रास सुरू होतो. सांध्यातील द्रव पदार्थाचे संतुलन बिघडते. परिणामी गोळे येऊ लागतात, सांधेदुखी लागतात आणि मग आयुष्यभर ही सांधेदुखी पाठ सोडत नाही. उभे राहून पाणी प्यायल्याने शरीरात गेलेले पाणी थेट वाहून जाते. किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच साठून राहते. त्यामुळे अर्थातच किडनीत आणि मूत्रातील इन्फेक्शन होऊन किडनीला कायम स्वरूपी इजा पोहोचू शकते. उभे राहून घाईगडबडीत पाणी प्यायल्याने पाणी शरीरातील आम्लामध्ये व्यवस्थित मिसळत नाही. परिणामी शरीरातील ॲसिडिटी वाढते. तर मंडळी, आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी नेहमी खाली बसून पाणी प्या. कितीही घाईगडबड असली तरी देखील उभे राहून व घाईघाईने पाणी पिणे टाळा. धन्यवाद.